दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली पहिली बर्ड कॉन्फरन्स ही घेण्यात आली। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बर्ड एक्सपर्टला लेक्चर देण्यासाठी बोलवलं। निसर्गप्रेमी असतील, पक्षीमित्र असतील, कॉन्झर्वेनिस्ट असतील, रिसर्चर असतील, फॉरेस्ट ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सर्व लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला। या कॉन्फरन्समध्ये विशेषतः उल्लेख करू इच्छितो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी आणि DFO मॅडम यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। याच्यामध्ये विविध मायग्रेटरी पक्षी असतील, इतर रेसिडेंट पक्षी असतील, याच्याविषयी एक अभ्यास करण्यात आला। या अभ्यासाबरोबरच फ्युचरमध्ये काय प्लॅन करावे लागतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रायव्हेट ओन जंगलं आहेत, त्या जंगलामध्ये देखील विविधता आहे। विविध पक्षी तर मायग्रेटरी नेचरचे आहेत। हॉर्नबिल सारख्या पक्षाचं नेस्टिंग पर्टिक्युलरली या भागामध्ये होते आणि 4 हॉर्नबिलच्या प्रजाती ह्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि सह्याद्रीमध्ये वास्तव्याला आहेत। एकंदर या प्रोग्राममध्ये आपण हॉर्नबिलला, धनेश पक्षाला फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून घोषित करण्यात आलं आणि इथून पुढे सगळ्या रत्नागिरी वासियांना आणि एकंदर सगळ्या कोकणातल्या सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट आहे की हॉर्नबिलचं नेस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये होतं आणि एक असं म्हणून की जंगलाचे शेतकरी असं या पक्षाला ओळखलं जातं। म्हणून सर्व लोकांनी हॉर्नबिलचं चांगल्या पद्धतीनं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे आणि प्रॉस्पेक्ट केलं पाहिजे। याशिवायच या कॉन्फरन्समधून फ्युचर प्लॅन्स, फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह डिसाईड करण्यात आले की पक्षी संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि सगळ्या नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि हे करताना काय पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, याच्याविषयी देखील पूर्ण कॉन्फरन्समध्ये विचारमंथन करण्यात आलं। धन्यवाद।